जन्माचा नजराणा मायभूमीस पेशवावा, या जन्माचा नजराणा मायभूमीस पेशवावा, तिरंगाच माझा गणवेश व्हावा, तिरंगाच माझा गणवेश व्हावा. सांगावे हृदयी या मातृभूमीसाठी, हर एक जन्मी भारतच माझा देश व्हावा, हर एक जन्मी भारतच माझा देश व्हावा. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, आदरणीय सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी, मी प्रांजल नायक, इयत्ता 4वी 2. सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. भारत म्हणजे तेज, रथ म्हणजे रममान, तेजात रममान झालेला देश म्हणजे भारत. इंग्रजांनी हिरावून घेतलेले भारताचे हे तेज, अर्थात स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी अनेक देशभक्त लढले, झगडले. कित्येकाने आपल्या प्राणाची आहुती दिली. तेव्हा कुठे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्य लढ्यात एक नारा, एक गीत महामंत्र ठरलं. स्वातंत्र्य सैनिकांसाठी ते प्रेरणा बनलं. तो महामंत्र म्हणजे वंदे मातरम. आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त याच महामंत्राचा थोडक्यात आढावा घेऊयात. वंदे मातरम 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर भारताचा स्वातंत्र्य लढा खऱ्या अर्थाने सुरू झाला. भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना प्रखरतेने जागरूक होत होती. याच काळात कोलकाता विश्वविद्यालयातून BA ची पदवी घेतलेले बंकिमचंद्र चॅटर्जी यांना इंग्रज सरकारनं कलकत्त्याचं डिस्ट्रिक्ट कलेक्टर हे पद दिलं. बंकिमचंद्र हे मुळातच एक प्रखर देशभक्त होते. याच काळात इंग्रजांनी गोल सेव्हरी क्वीन हे त्यांचं राष्ट्रगीत भारतात रुजवण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांच्या या राष्ट्रगीताबद्दल भारतीयांच्या मनात प्रचंड तिरस्कार निर्माण झाला. भारत हा कधी एक संघदेश नव्हता, म्हणून भारताचं स्वतःचं स्वातंत्र्य राष्ट्रगीत कधी अस्तित्वातच नव्हतं. पण या स्वातंत्र्य लढ्याला गरज होती स्वतंत्र अशा राष्ट्रगीताची. म्हणूनच देशभक्तीनं ओतंबून भरलेलं, भारताचा माता म्हणून उल्लेख करून नमन करणारं, बंगाली संस्कृत भाषेतील 6 कडवी असणारं वंदे मातरम हे गीत 7 सप्टेंबर 1876 रोजी बंकिमचंद्र यांच्या लेखणीतून अवतरलं. बंकिमचंद्र यांनी संन्यासाचे बंड या ऐतिहासिक घटनेवर आधारित आनंदमठ ही कादंबरी प्रकाशित केली. याच कादंबरीत वंदे मातरम हे गीत देखील समाविष्ट केलं. कादंबरी अल्पावधीतच लोकप्रिय झाली. म्हणून त्याचबरोबर वंदे मातरम या गीताला जनमानसांची लोकपसंती मिळाली. वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम. अर्थात हे भारत माते, मी तुला प्रणाम करते. पाण्याने परिपूर्ण, फळांनी भरलेल्या, दक्षिणेच्या वायू लहरी, श्यामल शांत पिकांनी बहरलेल्या समृद्ध अशा भारत मातेला मी नमन करते. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर पाहिले असता वंदे मातरम या गीताचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. हे गीत केवळ एका कवीची रचना नव्हती, तर गुलामगिरीच्या पेढ्या तोडण्यासाठी पेटलेली ज्वाला होती. भारत मातेला देवी स्वरूप मानून तिचे सौंदर्य, सामर्थ्य आणि पावित्र्य या गीतातून व्यक्त करण्यात आले. या गीताने भारतीयांमध्ये राष्ट्रीय एकतेची भावना निर्माण केली. भाषा, धर्म, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन आपण सारे एक आहोत ही जाणीव दृढ केली. आज वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत असताना हे गीत आपल्याला इतिहासाची आठवण करून देत नाही, तर जगण्याची प्रेरणा देते. म्हणूनच आपण सारे ही भावना मनात रुजवून अभिमानाने म्हणूया, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की, भारत माता की जय. महाराष्ट्र. धन्यवाद.